आता विषय असा घडलेला होता की तो मरण पावलेला म्हातारा इतक्या वेळा चक्क 6 ते 7 वेळा घरी कस काय आलेला होता। आता हा जो विषय आहे थोडासा भुताटकीचा आहे। This video made for entertainment only. एक साधारणतः 70 ते 75 वर्ष वयाचा वयस्कर म्हातारा माणूस आणि तो माणूस काही अपरिहार्य कारणांमुळे मरण पावला। परंतु मंडळी, पुढची गोष्ट ऐकून तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकेल। तो मरण पावलेला वृद्ध म्हातारा माणूस मृत्यूनंतर म्हणजे मेल्यानंतरही तब्बल 7 वेळा घरी आला। अक्षरशः अंगावरती शहारे उभे करणारा हा प्रसंग आहे। मंडळी, त्या घरी साधारणतः एक 18 ते 19 वर्ष वयाची सुंदर तरुण अशी मुलगी होती आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलीला पाहुणे बघायला येणार होते। बघा मंडळी, हा जो वयस्कर माणूस आहे हा मरण पावून साधारणतः 2-3 वर्ष झालेली होती आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलीला पाहुणे बघायला येणार होते। त्यांच्याच घरचे, त्याच म्हाताऱ्याच्या नातलगामधली साधारणतः 18 ते 19 वर्ष वयाची ती मुलगी आता दुसऱ्या दिवशी पाहुणे बघायला येणार आहेत म्हटल्यानंतर ती मुलगी आपल्या आईला बोलते की आई, मी माझ्या शेजारच्या मैत्रिणीकडे जाते आणि तिच्याकडून कोणती साडी मला व्यवस्थित बसते, व्यवस्थित वाटते ते मला बघायचं आहे। बघा मंडळी, रात्रीच्या 9 ते 10 वाजलेल्या होत्या। आई म्हणाली, अगं उशीर झालाय, सकाळ बघ। ती मुलगी म्हणाली, नाही जाते, आता लगेच येते। आणि शेवटी मंडळी, ती जी मुलगी आहे तिच्या मैत्रिणीचं घर अगदी जवळच हाकेच्या अंतरावरती होते। त्याच्यामुळे ती आई बोलली की ठीक आहे, जायचं तर जा। मंडळी, ती जी मुलगी आहे ती त्या मैत्रिणीच्या घरी गेलीही आणि सगळ्यांना माहित होतं उद्या वगैरे हिला पाहुणे बघायला येणार आहेत। ती जी मैत्रीण आहे आणि ती जी मुलगी आहे त्यांनी ट्राय केलं, म्हणजे कोणती साडी व्यवस्थित दिसेल, कोणत्या रंगाची साडी व्यवस्थित दिसेल, त्या मैत्रिणीच्या वगैरे साड्या त्या मुलीने घालून परिधान करून बघितल्या आणि मंडळी, ती जी मुलगी आहे ती बोलली की आई आता वाट बघत असेल, आता मी घरी जाते। आता मात्र मंडळी रात्रीच्या 11 ते 11:30 वाजलेल्या होत्या आणि असं भीती वगैरे वाटायचं काही कारण नव्हतं, कारण अगदी हाकेच्या जवळच्या अंतरावरती ते घर होतं आणि ती मुलगी परत आपल्या घरी जाऊ लागली। ती मुलगी घरी जाऊन पोहोचली सुद्धा। मंडळी, जनावरांचा एक गोठा होता आणि त्या गोठ्याच्या बाजूला एक चिंचेचं मोठं झाड होतं। त्या मुलीला काहीतरी वेगळंच दृश्य त्या चिंचेच्या झाडाखाली दिसलं। ती थोडीशी स्तब्ध उभी राहिली आणि तिनं बघितलं। बघते तर काय, तिला मात्र धक्काच बसला। तिला ओरडण्यासाठी म्हणजे तिच्या कंठामधून शब्द सुद्धा फुटेनात, कारण तो वयस्कर मरण पावलेला माणूस तब्बल 3 वर्षानंतर त्या चिंचेच्या झाडाखाली तिला दिसलेला होता आणि त्या चिंचेच्या झाडाला असे धडके घेत होता, डोकं आपटत होता। बघा मंडळी, तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही अशी ही थरकाप उडवणारी स्टोरी आहे। ती मुलगी फार घाबरली, परंतु काहीच न बोलता तिथून पळत पळत ती आपल्या घरामध्ये गेली। घरामध्ये मुलगी आली, मुलीची वाट बघत तिची आई वगैरे बसलेलीच होती। मुलगी आली, आपली मुलगी पुरती घाबरलेली आहे, थर 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 कापत आहे। आता नेमकं झालंय काय ते आईला सुद्धा समजेना। ती तिला विचारू लागली, तिचे जे वडील आहेत त्या वडिलांना त्या आईने आवाज दिला, अहो बघा, अहो बघा, श्वेता आपली का घाबरली आहे। ते वडील उभा राहिले, झोपेमधून उठले आणि म्हणाले की बाळ काय झालं। आता खरं तर उद्याच्यालाच दुसऱ्या दिवशी त्या मुलीला पाहुणे बघायला येणार होते। आता म्हणजे त्या आईला वगैरे अवास्तव काळजी वाटू लागली की कुणी या मुलीला त्रास दिलाय की काय, किंवा कुणी छेडछाड करायचा काय प्रयत्न केलाय की काय, ते तिला विचारत होते। परंतु ती मुलगी इतकी घाबरलेली होती, तिच्या कंठामधून शब्द फुटत नव्हते। त्या आईनं तिच्या डोक्यावरून वगैरे हात फिरवला आणि तिला शांत करू लागली, परंतु ती मुलगी मात्र तिचे अंग थर 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 कापत होते। आणि शेवटी मंडळी, त्या मुलीनं बोलायचा प्रयत्न केला आणि आपल्या आईला सांगितलं जे सांगितलं ते ऐकून आईच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली। त्या मुलीनं सांगितलं की आपल्या अण्णा, म्हणजे तो जो वयस्क माणूस होता त्याचं नाव अण्णा, म्हणजे अण्णा असं त्या माणसाला म्हणत होते, तर आपले अण्णा त्या चिंचेच्या झाडाखाली होते, चिंचेच्या झाडाला डोकं आपटून घेत होते। आता ती जी म्हातारी आहे त्या अण्णांची ही बायको, म्हणजे ती जी म्हातारी आहे ती ही म्हातारी आलेली होती। ती म्हणाली, अगं पोरी, तू घाबरलीयस का एवढं, तुला नेमकं काय झालं, कुठं दिसले अण्णा, असं म्हणून त्या म्हातारीच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं, कारण तो जो अण्णा आहे किंवा तो जो वयस्क माणूस आहे तो मरण पावून साधारणतः 3 ते 3.5 वर्ष झालेली होती।
आणि तब्बल 3.5 वर्षानंतर तो वयस्कर म्हातारा त्या घराच्याच बाजूला असणाऱ्या त्या चिंचेच्या झाडाखाली असल्याचं जाणवलं होतं. आता मात्र मुलगी इतकी घाबरलेली होती. रात्रभर त्या मुलीला झोप नाही, एका कोपऱ्यामध्ये थरथर थरथर कापत बसलेली. सकाळ आईने बघितलं, तिला चहा वगैरे द्यायला, आंघोळ वगैरे करायला बोलवलं, परंतु ती मुलगी मात्र जागची उठायला तयार नव्हती. बघितलं तर अक्षरशः ती मुलगी तापाने फन 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 करत होती. फार ताप आलेला होता त्या मुलीला. आता नेमकं करायचं तरी काय? त्याने डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासणी वगैरे केली. तेव्हा डॉक्टर म्हणाले की काही प्रॉब्लेम नाही, हिला काही अडचण नाही, कशाला तरी ही मुलगी घाबरली आहे, तिच्यामुळं हिला म्हणजे थरकाप भरल्यासारखं झालंय. आता परत त्या मुलीला घरी आणण्यात आलं. 1-2 दिवस ती मुलगी मात्र अंथरुणाशी खिळून होती, म्हणजे आजारी होती. नंतर हळूहळू ती मुलगी बरी झाली. आता दुसऱ्या दिवशी पाहुणे बघायला येणार होते. आता मुलगी तर काहीतरी आजारी आहे असं काहीतरी सांगितलं आणि ते दुसऱ्या दिवशी येणारे पाहुणे हे यायचे थांबले. आता बघा मंडळी, मुळातच हे जे अण्णा आहेत किंवा हा जो वयस्कर माणूस आहे, हा मरण पावून 3 ते 3.5 वर्ष निघून गेलेली होती. परंतु नंतर मात्र असं काही घडत होतं की संध्याकाळचं एखादी गाडी यायची, मोटरसायकल, ती गाडी दारामध्ये उभी राहायची. त्या गाडीवरचा माणूस खाली उतरायचा आणि घरचे वगैरे असायचेच आणि बोलायचे की तुमच्या म्हाताऱ्याला घरी सोडायला आणलंय. वाटेमध्ये होतं, हात करत होतं आणि म्हणालं की बेटा मला बाळा घरी तेवढं सोड, माझी बैल पाणी दावायची राहिलेलीत, मी पाहुण्याच्या इकडे आलेलो होतो. बघा मंडळी, तो माणूस जसा मोटरसायकलवरती त्या म्हाताऱ्याला घेऊन त्या घरी यायचा आणि खाली उतरायचा, बघतोय तर काय ते म्हातारं त्या गाडीवरती नसायचंच. आता बघा मंडळी, ही जी गोष्ट आहे ही वारंवार 4 ते 5 वेळा घडली. 4 ते 5 वेळा घडली आणि स्वतःच्याच त्याच घरामध्ये असणाऱ्या त्या 18-19 वर्षाच्या त्या मुलीसोबत अगोदरच असा काहीसा प्रकार घडलेला होता. आता मंडळी, एक ठिकाणी हळदीचा कार्यक्रम होता आणि हळदीचा कार्यक्रम असताना एक नितीन नावाचा मुलगा त्याच बाजूच्या परिसरामधला काही 1-2 गावे ओलांडून थोड्याशा अंतरावरचा होता. तर हळदीच्या एका मित्राचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी हा नितीन निघालेला होता. आता अमावस्या वगैरे होती. साधारणतः एक 4 ते 5 वाजता तो मुलगा निघाला. एक ठिकाणी कार्यालयामध्ये हळदी वगैरे होत्या. सोबत त्याला कोणीच नव्हतं. दिवस मावळत निघालेला होता आणि तो मुलगा त्या हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन पोहोचला आहे. आता हा जो नितीन आहे, आता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये बाकीच्या वगैरे मित्रांना वगैरे सगळ्यांना भेटला आणि हळदीचा जो कार्यक्रम आहे हा साधारणपणे खेडेगावांमध्ये बघितलं तर सायंकाळी घेतला जातो आणि सायंकाळी साधारणतः एक 9 ते 10 वाजल्या. तो 10 वाजता हळदीचा कार्यक्रम संपला. थंडी फार वाढलेली होती, कारण दिवाळीनंतर थंडी असते. आता त्या थंडीमध्ये हा मुलगा परत आपल्या घराकडे येऊ लागला. आता घराचं अंतर साधारणतः एक 40 ते 45 किलोमीटर होतं. एवढी थंडी आहे म्हटल्यानंतर गाडी वगैरे जास्त पळवता येत नाही. तोंडाला वगैरे रुमाल बांधला थंड वाजू नये म्हणून. आणि हा मुलगा आता घरी येऊ लागला. मंडळी, आता मात्र उशीर झालेला होता. 11, 11:30 वाजल्या, कारण हळदी वगैरे झाल्यानंतर फोटो वगैरे काढण्यामध्ये त्यांचा वेळ गेला. आणि आता मात्र हा मुलगा एकटाच रस्त्यावरून येत होता. खरं तर अधूनमधून एखादी गाडी त्या रस्त्यावरती यायची. रस्ता पूर्णपणे सामसूम झालेला होता, कारण आता रात्रीच्या 11:30 ते 12 वाजत आलेल्या होत्या. आणि असं असतानाच यानं गाडी आपली हळू घेतली आणि अचानकपणे एक कॅनॉल जो असतो त्या कॅनॉलचा पूल आला. त्या पुलावरती याची गाडी मात्र बंद पडली. आणि आता बटनावरती नवीनच गाडी होती, शाईन गाडी. बघा मंडळी, शाईन गाडी, नवीन शाईन गाडी. त्यानं बटन दाबून चालू करायचा प्रयत्न केला, पण गाडी काय चालू होईना. आता बटनवरती चालू होईना म्हटल्यानंतर त्यानं किक बाजूला घेतली आणि किक मारून चालू करणार इतक्याच बाजूला त्याला एक म्हातारा दिसला. थंडीने असं लट त्याचं अंग हलत होतं आणि काठी जी आहे ती काठी अशी आपटत होता समोर आणि हाताने खुणवत होता. ह्या मुलानं बघितलं, याचं लक्ष त्या म्हाताऱ्याकडे गेलं. तेव्हा तो म्हातारा बोलला की बाळा, मला पुढं सोडतो का माझ्या घरी? जवळच आहे रे घर माझं, थांब जरा थोडंसं. आता कोणीतरी वयस्कर माणूस आहे. शेवटी ह्याही मुलाला वाटलं की आपल्यालाही सोबतीला होईल. तो बोलला ठीक आहे बाबा, या. तो म्हातारा उठला. उठतोय तर काय,
साधारणतः एक 40-45 किलो म्हणजे वजन असेल त्या म्हाताऱ्याचं. अगदी हळकुळा असा म्हातारा. हळूहळू थोडंसं लंगत त्या गाडीच्या जवळ आला आणि हा जो नितीन आहे, हा जो मुलगा आहे, हा त्या म्हाताऱ्याला बोलला की बाबा तुम्हाला बसता येईल का गाडीवरती, न्यायला तुम्हाला काय अडचण नाही, परंतु जर तुम्ही पडलात वगैरे. नाही पोरा, मी बसतो व्यवस्थित, तू काही काळजी करू नको. आता धोतर होतं त्या म्हाताऱ्याचं, धोतराचा एक पदर त्या म्हाताऱ्याने असा वरती धरला आणि अलगद त्या गाडीवरती तो म्हातारा बसला. आता गाडी जी आहे ती किकवरती या मुलाची चालू झालेली होती आणि हळूहळू हे दोघे जण निघाले. आता तो जो म्हातारा आहे त्याचा असं डोक्याला लाल रंगाचा फेटा वगैरे होता आणि त्या म्हाताऱ्याने असा फेटा काढून असं तोंडावरती असा फेटा घेतलेला होता. आणि आता हे निघालेले होते, गाडी हळूहळू निघाली होती आणि आलं बघ माझं घर, असं तो म्हातारा बोलला. आणि पुढे हा म्हातारा असाही बोलला की पाहुण्याच्या इकडे गेलो होतो, या गाबड्यानी म्हणजे या मुलाने बैलांना पाणी दाखवलं की नाही ते मला बघायचंय, पाणी दाखवावं लागेल बैलांना, घे बाजूला गाडी. गाडी बाजूला घेतली, वस्ती एक घर होतं रस्त्याच्याच बाजूला असं थोड्या अंतरावरती. गाडी थांबली आणि हा जो मुलगा आहे यानं पाठीमागे वळून बघितलं तर गाडी थांबता क्षणी तो म्हातारा उतरलेला होता आणि 30 ते 35 फूट एवढ्या अंतरावरती गेलेला दिसला. आता हा म्हातारा गाडी थांबायच्या अगोदरच कसा काय उतरला, त्या मुलाला प्रश्न पडला. थोड्या अंतरावरती तो म्हातारा गेला, एक चिंचेचं झाड होतं, पुढे तो म्हातारा दिसेनासा झाला. आता बाहेर कुणाची गाडी आली आहे इतक्या रात्रीचं, म्हणून घरातली जी माणसं आहेत ते घरातली माणसं बाहेर आली आणि हा मुलगा तेवढ्यात किक मारून गाडी वळवणार होता. गाडी वळवणार तितक्यात घरचे म्हणाले, कोण आहे रे तू? एक दोन माणसं घरामधली बाहेर आली. तेव्हा ते बोलले, अहो मी नितीन आहे, एक जवळच्याच गावचा आहे, पण मित्राच्या हळदीसाठी गेलेलो होतो आणि येत असताना तुमचं जे आजोबा आहेत का, ते आजोबा होते वाटेमध्ये भेटले आणि म्हटले की मला घरी सोड, पाहुण्यांच्या इकडे गेलेलो होतो. आता ते घरचे मात्र स्तब्ध झाले आणि त्यांना धक्का बसला. ते म्हणाले, बेटा थांब, थोडंसं पाणी वगैरे घेऊन जा. तो मुलगा म्हणाला, नाही रात्रीचं थंडी वाजते फार आणि वयस्क माणूस आहे, कसं आपण रस्त्यावरती सोडून जावं. वाटेमध्ये त्यांनी हात केला म्हणून त्यांना सोडलं. ते म्हणाले, नाही अरे थांब थोडंसं. मग बाजूला मंडळी गावाकडे चूल पेटवतात बघा, संध्याकाळी चुलीमध्येच काही जळण वगैरे टाकलेलं होतं आणि त्या ठिकाणी शेकोटी केलेली होती. आणि तो शेक घेतल्यानंतर संध्याकाळचं आपापल्या घरी सगळेजण झोपलेले होते आणि त्या शेकोटीच्या पुढे मात्र एक कुत्रा आपला बसलेला होता. कारण माणूस कोणी नाही, थंडी होती आणि त्याच्यामुळे थंडीच्या त्या शेकोटीच्या कडेला कुत्रा शेकत बसलेला होता. आता हा जो मुलगा आहे हा घाबरला आणि म्हणाला की अहो कुत्रा आहे, मला नाही थांबता येणार. तेव्हा ते म्हणाले, अरे नाही, कुत्रा काय करीत. त्या घरातल्या व्यक्तीने त्या कुत्र्याला आणून लावलं आणि हा जो मुलगा आहे म्हणाला, नाही 5 मिनिटं थांबतो आता, असं तरी इथं म्हणजे जाळ वगैरे आहे शेकण्यासाठी. तो मुलगा शेकण्यासाठी तिथं थांबला आणि मात्र मंडळी त्या ठिकाणी एक ती वयस्क म्हातारी जी आहे ती म्हातारी मात्र आले. म्हातारे आले आणि म्हणाले, पोरा अण्णा भेटले होते का रे? हो, तुमचेच म्हातारे होते कोणतरी. त्यांना सोडलं मी आणून, या बाजूच्या चिंचेच्या झाडाकडे गेले ते. आता मात्र ते जे घरचे आहेत ते अजून एक मुलगा होता त्यांचा, एक साधारणतः एक 12-13 वर्षाचा, तो बाहेर आला आणि ती आजी वगैरे आणखी एक महिला होती, ती त्या मुलाला बोलते, तू घरामध्ये जा, तू इकडे येऊ नको, तू घरामध्ये जा, अण्णा आलेले आहेत. स्टोरी फार वेगळी आहे. आणि ती जी म्हातारी आहे ती मात्र एक शाळशी होती, म्हणजे एक गॉगल होता, तो गॉगल त्या म्हातारीने काढला. शेकोटीचा म्हणजे बल्ब वगैरे बाहेर होता. ते म्हातारे मात्र पदराने डोळे चोळू लागले, रडू लागले. आता तो जो नितीन आहे त्या नितीनला समजेना की नेमकं घडलंय काय. आणि तो नितीन विचारू लागला, का हो, का म्हणजे काय झालं, तुम्हाला असं रडताय वगैरे का? तेव्हा ते बोलले की बाळा, खरं जर तुला कळलं तर तू फार घाबरशील, तुला फार भीती वाटेल, तुला खरं सांगणार नाही, नेमकं काय घडलं ते तुला सांगणार नाही. आता हे सगळं काय झालं आणि तो मुलगा म्हणाला की नाही मला आता जायचंय, मी निघतो. आता तो जो मुलगा आहे आता मात्र त्याला जी थंडी वाजत होती ती थंडी आणखीच वाजायला लागली.
तो गाडीवरती बसला, गाडी चालू केली, त्याला ताप वगैरे दरदरून आला, डोकं असं चक्करल्यासारखं झालं आणि जवळचंच अंतर आता राहिलेलं होतं, साधारणतः 20 किलोमीटर एवढं त्याचं घर राहिलेलं होतं. तो मुलगा घरी गेला, घरी पोहोचला आणि थंडीमध्ये आपलं गोधडीमध्ये जाऊन झोपायला गेला. परंतु त्याला मात्र इतकं असं घाबरल्यासारखं वाटत होतं आणि नंतर त्याच्या डोक्यामध्ये एक विचार येत होता की मी जेव्हा तिथं त्या घरी जाऊन गाडी थांबवली, तेवढ्यात गाडी थांबवायच्या अगोदरच ते म्हातारं त्या गाडीवरून उतरून दूरवरती चालत गेलेलं होतं. आता हे नेमकं घडलं कसं काय? आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शेकोटी शेकत असताना ती म्हातारी वगैरे पदराने डोळे पुसत होती, रडत होती. नेमकं घडलेलं काय होतं? मंडळी, तो जो मुलगा आहे तो त्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेमधून सुद्धा उठता येईना. त्याला थंडी वाजून आली आणि घरचे वगैरे आले. नितीन बेटा उठ ना म्हणत होती. त्याची ही घरची आई वगैरे होती आणि बघते त्याची आई काय, तर त्या नितीनला ताप आलेला होता. फार तापलेला होता तो नितीन आणि म्हणजे एक दिवस पूर्ण त्याच्या अंगामध्ये ताप होता. त्याने तापाच्या गोळ्या वगैरे घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी तो म्हणजे व्यवस्थित झाला. आणि दुसऱ्या दिवशी नंतर तो ज्या ठिकाणी तो हळदीचा कार्यक्रम होता त्याच ठिकाणी त्या मित्राला भेटायला जाणार होता. जात असताना यानं ठरवलं की ज्या ठिकाणी आपण त्या म्हाताऱ्याला सोडलेलं होतं त्या ठिकाणी एकदा जाऊन बघावं ते म्हातारा आहे का, त्याची भेट वगैरे घ्यावी. आणि हा नितीन निघाला. दुपार होती, भर दुपार होती, ऊन पडलेलं होतं, कडाका होता उन्हाचा. हा नितीन गेला, त्या वस्तीच्या जवळून निघाला. एक कोणीतरी माणूस एक जर्सी गाय त्या खुंट्याला तिथं बांधत होतं आणि हा नितीन त्या माणसाकडे बघत निघाला. आता अनोळखीच घर शेवटी. त्या म्हाताऱ्याला फक्त आपण सोडलं एवढीच ओळख तर नव्हती. आता आपण थांबायचं कसं काय? तो जो माणूस आहे ती खुंट्याला जर्सी गाय बांधत होता, त्या माणसानं वरती या नितीनकडे बघितलं आणि हात केला. अहो पाहुणं, या त्या दिवशी रात्रीचं तुम्ही गेला तसंच चहा पाणी तरी करून जावा. आता मात्र नितीनला हेच हवं होतं. नितीननं गरकन गाडी वळवली आणि म्हणाला, नाही मला मित्राच्या घरी जायचं आहे, चहा वगैरे काही नको, आता ऊन पडलेला आहे त्याच्यामुळं चहा मी काही घेत नाही. आता तो जो माणूस होता किंवा ती जी म्हातारी होती, ती म्हातारी होती तिथंच. एक लहान लेकरं होती आणि ते म्हातारी बोलली की बाळा चहा नसशील पे तर सरबत तर कर ग. तिनं त्या म्हातारीनं सुनेला आवाज दिला. ती सुनबाई म्हणाली, हो आजीबाई करते. सरबत वगैरे केला आणि काही इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा हाणल्या आणि ते म्हणाले की घरामध्ये चला, आता बाहेर कुठं बसताय, ऊन पडलेलं आहे. मग ते घरामध्ये गेले आणि सरबताचा ग्लास वगैरे टेबलवरती ठेवला आणि ह्या मुलाची नजर त्या भिंतीवरती गेली. भिंतीवरती तोच म्हातारा होता ज्या म्हाताऱ्याला त्यानं गाडीवरती बसवून आणलेलं होतं. 2-4 दिवसापूर्वी गाडीवरती रात्रीचं बसवून आणलेलं होतं. त्याच म्हाताऱ्याचा फोटो त्या भिंतीवरती लावलेला होता आणि तिथं लिहिलेलं होतं, भावपूर्ण श्रद्धांजली. याचा अर्थ तो जो म्हातारा आहे, तो जो वयस्क माणूस आहे, तो मरण पावलेला होता. खरं तर बघा मंडळी, वयस्क माणूस एखादा किंवा कोणीही असू द्या, मरण पावल्यानंतर एक फोटो बनवितात लोक, खाली भावपूर्ण श्रद्धांजली लिहितात. असा तो फोटो त्या भिंतीला अडकवलेला. हा जो मुलगा आहे ह्याला मात्र भर उन्हामध्येच घरामध्ये बसलेला होता आणि अशामध्येच त्याला थंडी वाजून येऊ लागली. आता विचारणार तरी कसं? आणि थोड्या वेळ भीत त्यानं सरबत वगैरे घेतल्यानंतर तो जो मुलगा आहे, म्हणजे त्या म्हाताऱ्याचा मुलगा होता, तो नितीनला बोलला की हो आमचे नामांना मरून 6 वर्ष झाले. बघा 6 वर्ष झाले आणि तुम्ही कसं काय त्या दिवशी गाडीवरती आणलं? हेच होते का ते? आता या मुलानं तर तो भिंतीवरचा फोटो बघितलेला होता आणि तो म्हणाला की हा हेच होते. बघा, आमच्या सांगण्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही. 6 वर्ष या नामांनाला मरून झाले आणि 6 वर्षानंतर हे तुमच्या गाडीवरती कसं काय? ते म्हणाले की घाबरून जाऊ नका पाहुणं, तुम्ही घाबरून जाऊ नका. असं अनेक जणांसोबत घडलेलं आहे. 2-3 मोटरसायकलवाले रात्रीचं इथं आले आणि म्हाताऱ्याला सोडायला आलोय असं सांगितलं आणि पाठीमागे त्यांनीही बघितलं तर त्यांना म्हातारा दिसत नव्हता. असं 2-3 मोटरसायकलवाल्यांसोबत झालेलं आहे. आणि गावामधली 1-2 माणसं अशी आहेत की ती माणसं रात्रीचं येत असताना ह्या म्हाताऱ्यानं त्यांना गाडीला लिफ्ट मागितली आणि मला यायचंय पोरा, थांब रे मला यायचंय. पोराने त्या कार्ट्याने बैलांना पाणी दाखवलंय की नाही, का ते बैल माझी आहेत की नाहीत घरी ते तरी मला बघायचंय.
पाहुण्यांच्या इकडे गेलेलो होतो आठवडाभर असं ते म्हातारं रात्रीचं सांगत होतं. परंतु आता मात्र ती जी माणसं होती ती माणसं ओळखत होती या म्हाताऱ्याला, त्यामुळे ही माणसं घाबरली आणि त्या म्हाताऱ्याला गाडी थांबवली नाही. असं 3 माणसासोबत घडलं आणि 3-4 माणसांनी चक्क त्या म्हाताऱ्याला घरी आणून सोडलं. आणि हा प्रकार खरं तर घडलेला होता. हा भ्रम आहे की वास्तव आहे की सत्य आहे हे कोणाला सुद्धा समजलं नाही. आता हा जर भ्रम म्हणावा तर हा इतक्या लोकांसोबत साधारणतः 6 ते 7 लोकांसोबत हा भ्रम इतका घडलाच कस काय बघा मंडळी. आणि तो नामो जे आहेत तर ते अण्णा नेमके कोण आहेत की जे मेल्यानंतर मृत्यूनंतर सुद्धा स्वतःच्या घरी आलेले जाणवत होते. बघा मंडळी, एक 4 वर्षापूर्वी तर अशी घटना घडलेली होती. मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की त्या नामांनाच्या नातीला पाहुणे बघायला येणार होते आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी ते नामांना त्या चिंचेच्या झाडाखाली त्या स्वतःच्या नातीला दिसलेले होते. साधारणतः 18-19 वर्ष वयाची ती मुलगी इतकी त्यावेळी सुद्धा घाबरलेली होती. आणि रात्रीचं सांगितलं की अण्णा आलेले आहेत, अण्णा दिसलेले आहेत. तर बॅटरीने वगैरे बघितलं घरच्यांनी बाकीच्यांनी तर अजिबात काहीच नव्हतं. परंतु मंडळी दुसऱ्या दिवशी दिवस उजाडल्यानंतर त्यांनी बघितलं तर त्या चिंचेच्या झाडाखाली, ज्या चिंचेच्या झाडाखाली जनावर वगैरे बांधली जात होती त्या खुंटेच्या बाजूला चपल्याचे पाऊल उमटलेले होते. आता चपल्या म्हणाल तुम्ही, सहज कोणाच्याही चपल्या म्हणजे पाऊल उमटू शकतं. परंतु ते जे नामांना होते म्हणजे ते कोल्हापुरी चप्पल असते बघा जुन्या काळामध्ये, इथं असे नाल असतात त्या चपलेच्या टाचेला, तर ते नाल आणि त्या पाऊल खुणा त्या ठिकाणी त्या बैलांच्या दावणीला उमटलेल्या होत्या. आता विषय असा घडलेला होता की तो मरण पावलेला म्हातारा इतक्या वेळा चक्क 6 ते 7 वेळा घरी कस काय आलेला होता. आता हा जो विषय आहे थोडासा भुताटकीचा आहे. तुम्ही म्हणाल की नेमकं काय सांगायला चालू केलंय तो, परंतु हा जो प्रसंग आहे हा त्या कुटुंबासोबत अनुभवायला भेटलेला आहे. बघा मंडळी, ते जे कुटुंब आहे त्यांनी नंतर असं काही केलं की हे अण्णा परत येत आहेत. नेमकं काय, खरं तर त्या म्हाताऱ्याच्या आत्म्याला मोक्ष भेटलेला नव्हता किंवा आत्म्याला शांती भेटलेली नव्हती असं म्हणायला हरकत नाही. एक ठिकाणी त्यांना समजलं की कोणीतरी आहे मांत्रिक आणि अशा ज्या गोष्टी आहेत म्हणजे याला बंधन वगैरे टाकतो, असं भूत प्रेत पिशाच वगैरे काही परत दिसत नाही. ते त्या मांत्रिकाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, त्या मांत्रिकाने काहीतरी लिंब वगैरे 2 लिंब दिले, त्याला हळदी कुंकू वगैरे दिले, मिरच्या दिल्या आणि त्यांना सांगितलं की अमावस्येच्या रात्री तुम्ही एक कोंबडा, त्या कोंबड्याला म्हणजे कुंकवाचं पाणी वगैरे हळदीचं पाणी त्याच्यावरती टाका आणि पाय बांधून त्या चिंचेच्या झाडाखाली तो कोंबडा आणि हे 2 लिंब ठेवा. अमावस्येची रात्र आली आणि संध्याकाळी साधारणतः एक 12च्या दरम्यान त्याने तो जो कोंबडा आहे, आता बघा मंडळी, आता शेवटी ह्या गोष्टी जर सगळ्या वारंवार घडत असतील तर त्यांनी ठरवलं की काही हरकत नाही, एकदा ह्या मांत्रिकाचं ऐकून बघायला काही अडचण नाही. त्यांनी तो कोंबडा रात्रीचा अमावस्येच्या रात्री त्या चिंचेच्या झाडाखाली सोडला, ते लिंब वगैरे ठेवले आणि त्या मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे त्या जागेचं त्यांनी दर्शन घेतलं आणि हात जोडले. आता खरं तर तो जो कोंबडा आहे तो कोंबडा त्या म्हाताऱ्यासाठी ठेवलेला होता. त्या मांत्रिकाने विचारलं की तुमच्या अन्नाला म्हणजे मटण वगैरे अन्न खात होते का, नॉनव्हेज खात होते का, तर घरच्यांनी हो बोलले. आणि मग त्या मांत्रिकाने त्यांना सांगितलं की पाय बांधून त्या ठिकाणी तुम्ही कोंबडा ठेवा. आता त्या मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे त्या घरच्यांनी तसं केलेलंही होतं. रात्रीचं तो कोंबडा नेला, त्या चिंचेच्या झाडाखाली लिंब वगैरे त्या मांत्रिकानं जे काही साहित्य दिलेलं होतं आणि तो पाय बांधून कोंबडा त्यांनी त्या ठिकाणी ठेवला. जो मोठा मुलगा होता त्यांच्या घरामधला, त्या म्हाताऱ्याच्या मुलाने त्या ठिकाणी तो कोंबडा ठेवला आणि नंतर मात्र हात जोडले, डोळे झाकले आणि परत त्याने पाठ फिरवली आणि थोड्या अंतरावरती जाऊन त्याने वळून बघितलं तर मंडळी तो पाय बांधून सोडलेला तो कोंबडा, तो जिवंत कोंबडा असा तडफडत होता, फडफडत होता आणि अक्षरशः कोणीतरी त्या कोंबड्याची अशी मान पिरगाळतंय काय असंच झाल्यासारखं होत होतं. आणि अक्षरशः त्या कोंबड्याची मान जी आहे ती उलटी झाली होती, अशी कोणतं ती मान पिरगाळते असं होत होतं. तो कोंबडा लगेच तडफडून त्या ठिकाणी मरण पावला. बघा मंडळी, आपोआप तो कोंबडा मरण पावला. आता दूरवरूनच बॅटरी वगैरे दाबून ते बघत होते. आता त्यांनी ठरवलं की खरोखरच काहीतरी भुताटकीचा हा प्रकारच आहे. ते घरामध्ये गेले आणि झोपी गेले आणि त्यांनी ठरवलं की कोणीही आता घराच्या बाहेर पडायचं नाही, उद्या काय होतंय ते उद्याच बघायचं. मंडळी ते घरामध्ये गेले. रात्रीचं म्हणजे एक खिडकी होती आणि ते बघत होते की त्या कोंबड्याच्या दिशेने नेमकं कोण येतंय की काय, खरंच अण्णा येत आहेत की काय.
परंतु तसं काहीच घडलं नाही. आणि हे सगळे नंतर झोपी गेले. झोपल्यानंतर मात्र मंडळी बाहेरून काहीतरी आवाज येत होता त्यांना. कोणीतरी म्हातारा म्हणजे वयस्क असं रडल्याचा आवाज येत होता आणि म्हणत होते की पोराहो, तुमचा कोंबडा नगर मला, माझी बैल कुठं आहेत ते मला सांगा, माझी बैल कुठं आहेत ते मला सांगा. असा म्हणजे गोगऱ्या आवाजामध्ये तो आवाज त्यांना ऐकू येत होता. आणि जसं ते खिडकी म्हणजे दरवाजा उघडायचे आणि बघायचे तर कोणीच नसायचं आणि आवाजही बंद व्हायचा. आता इतक्या रात्रीचं सगळे एकाच ठिकाणी येऊन झोपले. खरं तर हा जो आवाज आहे हा सगळ्यांना येत नव्हता, सगळ्यांना अजिबात येत नव्हता. तो जो मोठा मुलगा आहे ज्यानं तो कोंबडा त्या ठिकाणी ठेवलेला होता, त्या मुलाला मात्र आवाज यायचा की कोंबडा आणि कुत्र तुमचं नगर मला, माझी बैल कुठं आहे ते रे सांगा. असं तो रात्रीचा आवाज येत होता. दुसरा दिवस उजाडला आणि त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर तो कोंबडा त्या ठिकाणी मरण पावलेला होता. त्याचे म्हणजे मुंडकं जे आहे त्या कोंबड्याचं पिरगळलेलं होतं. आणि त्यांनी परत नीट बाजूने बघितलं तर अक्षरशः मंडळी त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्याचे जे कोल्हापुरी चप्पल असते तर त्या चपलीचे जे नालाचे पाऊलखुणा त्या ठिकाणी उमटलेल्या होत्या. त्या चप्पलचे नाल त्या ठिकाणी म्हणजे ते वन उमटलेले होते मातीवरती. आता मांत्रिकाने एवढं सगळं केल्याचाही असर काही पडलेला नव्हता. आता मात्र नेमकं करायचं तरी काय. तो जो कोंबडा आहे नंतर त्याने त्या कुत्र्याला फेकून वगैरे दिला, त्या कुत्र्याने नेला. आता करायचं तरी काय, त्यांना फार मोठा प्रश्न पडला. आणि नंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की या मांत्रिकाच्या वगैरे तुम्ही जास्त भानगडीमध्ये पडू नका, तुम्ही गाणगापूर या ठिकाणी जावा, तीर्थक्षेत्र गाणगापूर या ठिकाणी. आणि नंतर मात्र मंडळी तो जो वयस्क माणूस आहे त्या मांत्रिकाने सांगितल्यानंतर कोंबडा ठेवल्यानंतर नंतर मात्र अजिबात कोणाला दिसला नाही. परंतु अधूनमधून रात्रीचं त्या जो मोठा मुलगा आहे त्या म्हाताऱ्याच्या त्या मोठ्या मुलात सुद्धा वय साधारणतः एक 50-55 होतं. त्या मुलाला मात्र आवाज यायचा, तुमचं मला काहीच नको रे, माझी बैल कुठं आहेत ते सांगा, असा आवाज येत होता. आणि आता सगळं व्यवस्थित झालेलं होतं, परंतु त्या माणसाला मात्र त्या म्हाताऱ्याचा ओरडल्याचा रात्रीचा अपरात्रीचा आवाज येत होता. आणि त्या म्हाताऱ्याला म्हणजे ते जो मुलगा आहे त्या माणसाचा, तो वयस्क मुलगा, त्या मुलाला त्यांनी गाणगापूर या ठिकाणी नेलं. आणि त्या ठिकाणी दर महिन्याला दर पौर्णिमेला त्या ठिकाणी त्यांनी वारी करायचं ठरविलं. आणि साधारणतः 2-3 वाऱ्या त्यांनी केल्या. आणि नंतर मात्र परत आता ही जी घटना आहे ही घटना घडून साधारणतः एक 11-12 वर्ष झाली. परंतु नंतरच्या या 11-12 वर्षाच्या कालामध्ये त्या घरच्यांना तो म्हातारा म्हणजे तो जो नामोअण्णा आहे तो ओरडल्याचा किंवा बोलल्याचा अजिबात काही आवाज आला नाही. आता हे सगळं काही घडलं, परंतु हे सगळं घडलं कशावरून, आता थोडक्यातच तुम्हाला सांगतो की तो जो नामोअण्णा होता तो कष्टाळू माणूस आणि अतिशय पुण्यवान माणूस, कधी कुणाचं वाईट करीत नव्हता, काही नाही. परंतु त्या म्हाताऱ्याकडे एक बैलजोडी होती, खिल्लार जातीची 2 बैल होती. आता तो वयस्क माणूस जो आहे तो म्हातारा झालेला होता. त्या बैलांचं चारा पाणी वगैरे करणं त्याला शक्य होत नव्हतं. आणि ते जे बैल आहेत ते सुद्धा बैल आता म्हातारी झालेली होती, पूर्णपणे खंगून गेलेली होती. आणि विनाकारण ते बैल आता त्यांना दावणीला सांभाळावे लागत होते. आणि ती जी मुलं होती त्या मुलांचं वगैरे सुनबाईंचं मत असं होतं की अण्णा कशाला आता आपल्याला ही बैल पाहिजेत, ही बैल आपण विकून टाकूयात, यांचा काही फायदा नाही, याच्याऐवजी तुम्हाला 2 आम्ही जर्श्या घेऊन देतो, त्या जर्श्या तुम्ही सांभाळा. परंतु ते म्हातारं जे आहे ते जे अण्णा आहे ते अण्णा अजिबात ऐकायला तयार नव्हते, नाही बोलायचे. जेव्हा मी मेल्यानंतर माझ्यावरती माती वगैरे ढकलल्यानंतर तुम्हाला त्या बैलांचं काय करायचं ते करा, परंतु मी जिथं आहे तोवर या बैलासनी हात लावू देणार नाही, असं ते म्हातारं सांगायचं. आता हे जे नामोअण्णा आहेत ह्यांचं वय फार झालेलं होतं. आणि हा जो माणूस आहे हा उठ बस करत काहीतरी धडपड करत त्या बैलांना चारा पाणी मात्र करायचाच. परंतु तारुण्यामध्ये जसं काही त्यांना गवत वगैरे अन्न चारा पाणी देखभाल त्या बैलांची व्हायची, आता मात्र ह्या वयस्क माणसाला शक्य नव्हतं. घरच्यांनी ठरवलं की काहीही करून ही बैल विकून टाकायचे. आता ते शेतकरीच होते, त्यांनी ठरवलं की याच्याऐवजी दुभत्या जर काही गायी घेतल्या 1-2 तर या बैलांच्या ऐवजी त्या दूध देतील, काहीतरी घर प्रपंचासाठी थोडेफार पैसे येतील. म्हणून त्यांनी ठरवलं की अण्णाला चुकवून काहीतरी करून ही बैल विकायची. आता त्यांनी एकदा ती बैल विकायचाही प्रयत्न केला, कसायाला ती बैल विकली ही. परंतु मात्र हे जे अण्णा आहे
या अण्णांनी नंतर मात्र इतका अवास्तव गोंधळ घातला, त्याने दगडावरती डोकं आपटून घेतलं की माझी बैल नाहीत विकायचे. आणि अण्णा मात्र एक दोरखंड जी दोरी आहे ती दोरी घेऊन लगत 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 पळायचे आणि म्हणायचे की इकलीत ना बैल तर इका, मी फास घेऊन मरतो. आता अशा प्रकारे हे अण्णा बोलत होते, अवास्तव गोंधळ घालत होते. आणि हे असं आहे म्हटल्यानंतर त्यांनी मात्र ठरवलं की एक पाहुणा होता, वयस्क पाहुणा होता, एक जवळच्याच अंतरावरती. त्याला सांगितलं की अण्णांना तुमच्याकडे काही दिवसासाठी बोलवून घ्या. आता तो जो पाहुणा आहे तोही युवाई होता, वियाही म्हणतात त्याला आपल्या म्हणजे भाषेमध्ये. तो युवाई किंवा वियाही, त्याच्या मुलाचा सासरा म्हणजे या अण्णाचा पाहुणा. त्यांनी सांगितलं की अण्णा काहीतरी दिवस आमच्याकडे या, आमचा मानपान बघा, या तुम्ही आमच्याकडे राहायला, आम्हालाही करमत नाही. आता अण्णा म्हणाले की अरे माझ्या बैलांचं कोणी बघायचं, मुलं आहेत आम्ही त्यांना सांगतो, असं त्या पाहुण्यानं सांगितलं. आणि साधारणतः आठवडाभर त्या अण्णाला त्यांनी तिकडे नेलं, म्हणजे पाहुण्याच्या इकडे नेलं. आणि तोपर्यंत मात्र मुलांनी इकडं बैलांना विकून टाकलं, कसायाला विकून टाकलं. ती बाकड बैल होती, त्याच्यामधला एक तर बैल असा बसूनच होता, म्हणजे त्या बैला जागचा असं उठता सुद्धा येत नव्हतं, अशा प्रकारचा बैल होता. आणि घरच्यांना वाटायचं, त्या मुलांना वाटायचं की आता हे बैल किती दिवस म्हणजे असंच सांभाळायचा, याच्याऐवजी एखादी 1-2 जरशा गायी पाळल्या तर ते फायद्यामध्ये पडेल. परंतु अण्णा मात्र ऐकायला तयार नव्हते. आणि आत्ता मात्र यांनी अण्णाला त्या युवायाच्या इकडे म्हणजे त्या पाहुण्याच्या इकडे पाठवलेलं होतं आणि या बैलाला मात्र कसायला विकून टाकलेलं होतं. आता तिकडे मात्र अण्णा गेल्यानंतर सारखं त्या पाहुण्याला बोलायचे, अहो मला जायचंय, मला जावं लागेल, आता मला इष्टीला म्हणजे सोडायला सांगा पोराला. परंतु ते पाहुणे म्हणायचे की नाही थांबा थोडं. ते अण्णा बोलायचे नाही, माझ्या बैलांना ते लेकरं बघतेत की नाही काय सांगता येत नाही, ते बैल माझी विकून टाकतील, त्यांना चारा पाणी करतात की नाही काय माहित नाही, असं हे अण्णा बोलायचे. मला घालवा घराकडे, असं बोलायचं. मग शेवटी मग तो जो मुलगा आहे पाहुण्याचा, त्या मुलाला शाळेला सुट्टी होती, रविवार होता. आणि आत्ता मात्र या अण्णाने त्या पोराकडे हट्ट धरला की मला काही कर, आज तुला मला म्हणजे गावाकडे मला घालवावंच लागेल सोडवायला. आता साधारणतः 31-35 किलोमीटर एवढं जवळचंच अंतर होतं. त्या मुलाने ठीक आहे बोलला. या अण्णाने पिशवी वगैरे भरली, म्हणजे पाहुण्यांकडे राहायला गेल्यानंतर धोतर वगैरे वाळत घातलेलं होतं, ते धोतर वगैरे अण्णाने गुंडाळलं आणि निघतो रामराम असं म्हणजे त्या पाहुण्याला रामराम वगैरे ठोकला. तोही त्या पाहुण्याचा वयस्कर म्हातारा गाडीच्या जवळ येऊन या पाहुण्याला निरोप देण्यासाठी थांबला. आता विषय असा घडला की हा जो मुलगा आहे बघा, हा जो पाहुण्याचा मुलगा त्या म्हाताऱ्याला त्या अण्णांना घालवायला निघालेला आहे, ह्या मुलानं गप्प बसायचं. ते ह्या मुलाला समजले होतं की ते अण्णांची बैल आता त्या मुलांनी विकून टाकलेली आहेत. तो मुलगा जात असताना उगीच त्यानं त्या अण्णाला डिवसलं आणि म्हणाला की अण्णा, आप्पानी बैल मला वाटतं विकली असतील तुमची, तुम्हाला इकडे इतके दिवस घालवले तेव्हा. आता हे जे अण्णा आहे त्यांचा राग मात्र इतका वाढला की अरे मूर्खासारखं तू काय बोलतोयस, असं त्या पाहुण्याच्या पोराला ते अण्णा बोलले. बघा मंडळी, अण्णा मात्र आता खंगलेले होते. वयस्क अण्णा 40-45 किलोमीटर एवढं वजन राहिलेलं होतं. अरे मूर्खासारखं काय बोलतोयस, माझ्या बैलांना हात लावायची ताकद आहे का त्यांची, असं हे अण्णा बोलू लागले. परंतु अण्णांचा मात्र चेहरा रागाने लालबुंद झालेला होता. नंतर अण्णा अजिबात बोलले नाहीत. तसेच अण्णा त्या गाडीवरती बसलेले होते. अण्णाला त्या घरी आणून सोडलं देखील. अण्णाने गोल गोल इकडे तिकडे बघितलं तर काय दावणीला बैलच नाहीत. आता अण्णाला मात्र पुरतं कळलेलं होतं की मुलांनी ही बैल कसायाला विकून टाकलेली आहेत. आता अण्णा मात्र चेहरा त्यांचा लालबुंद झालेला होता. त्या मुलांना वगैरे अण्णा अजिबात काही बोलले नाहीत. अण्णाने आपले कपडे वगैरे बॅग कोपऱ्यामध्ये ठेवले आणि तिथंच घराच्या म्हणजे एक स्वयंपाक खोली होती अशी पडकी, त्या ठिकाणी अण्णाने आपलं अंथरूण टाकलं. अण्णा त्या ठिकाणी झोपले. अण्णा उठा, अण्णा जेवण करा. अण्णा अजिबात त्या दिवशी उठलेच नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी बघितलं घरच्यांनी वगैरे तर थंडीच होती आणि त्या थंडीमध्ये सुद्धा अण्णा घरामध्ये आलेले नव्हते. ते स्वयंपाक खोलीसाठी असे पत्रे उतरवलेले होते, नुसते मोकळे पत्रे, त्या ठिकाणी अण्णा झोपून होते. अण्णा म्हणजे अजिबात अण्णा हालेनाथ बोलेनाथ, मात्र अण्णा जिवंत होते. आता अण्णांनी असं म्हणजे अंगावर ते आजार पण घेतलेला आहे म्हटल्यानंतर अण्णांच्या मुली वगैरे त्या ठिकाणी आल्या. मुलींकडे सुद्धा अण्णा डुकून सुद्धा बघेनात.
परंतु आता शेवटी मुली आहेत, माया असते, मुलीने जबरदस्तीनं 4 घास अण्णांना खाऊ घातले. अण्णाने जेवण केलं, परंतु अण्णा मात्र अजिबात कोणाला सुद्धा बोलेनात. मंडळी 1-2 दिवस गेले. अण्णाला नंतर दवाखान्यामध्ये नेलं, सलाईन वगैरे लावलं, परंतु अण्णा काही आजारपणामधून बाहेर पडले नाहीत. खरं तर ती बैल विकल्याचा त्या अण्णांना मात्र धक्का बसलेला होता. तो धक्का इतका म्हणजे त्यांच्या जिव्हारी लागलेला होता की ते अण्णा 3 दिवसानंतर मरण पावले. बघा मंडळी, त्या अण्णांचा अंत्यविधी वगैरे सगळं काही झालं, परंतु त्या बैलांना लावलेला जीव, त्या बैलांमध्ये त्या अण्णाचा जीव इतका मात्र गुंतलेला होता की मृत्यूनंतर, मरण पावल्यानंतर मात्र ती बैल विकल्यामुळे त्या अण्णाला मात्र शांती लाभलेली नाही असं आपण म्हणू शकतोय. तब्बल 7 वेळा ते अण्णा कशा नाही कशा रूपाने त्या ठिकाणी आलेले होते. ते आल्याचा भास व्हायचा. खरं तर मंडळी असं म्हणतात की जिवंतपणे माणसाच्या काही इच्छा, स्वप्न किंवा काही अपुरी राहिली असतील तर त्या माणसाला मात्र मोक्ष भेटत नाही, आणि इथंच या वातावरणामध्ये त्या माणसाचा आत्मा हा घुमत राहतो. आता काही जणांनी त्यांना म्हणजे अंधश्रद्धेचा वगैरे काही भाग म्हणून काही जणांनी सांगितलं. आता काय खरं आहे की खोटं आहे हे मलाही माहीत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की चिंचेचं झाड हे दारामध्ये असू नये असं बरेचसे लोक बोलतात. त्याच्यामध्ये म्हणजे काहीतरी भूत प्रेत अशा पिशाचे अशा गोष्टी असतात असं बोललं जातं. तर त्यांच्या घराच्या समोर म्हणजे बाजूला ते चिंचेचं झाड होतं. त्याच चिंचेच्या झाडाला ते अण्णांचे जी बैल आहेत तर ते बैल दररोजची बांधली जायची, आणि त्याच चिंचेच्या झाडाखाली त्यांच्याच घरच्या त्या 18 ते 19 वर्षाच्या तरुण मुलीला ते अण्णा परत त्या ठिकाणी दिसलेले होते. ही स्टोरी तुम्हाला आता अगोदरच याच्या अगोदर तुम्हाला सांगितली. नंतर त्यांना सांगितलं की ते चिंचेचे झाड वगैरे तुम्ही कापून टाका. ते चिंचेचे झाड सुद्धा त्यांनी काढून टाकले, परंतु मात्र नंतर त्यांना काही एवढा म्हणजे फरक जाणवला नाही. अधूनमधून त्या अण्णांचं अस्तित्व मात्र त्यांना जाणवत राहायचं, आणि तो जो मोठा मुलगा आहे तो रात्रीचं झोपल्यानंतर त्या मुलाला मात्र त्या अण्णांच्या ओरडल्याचे बोलल्याचे आवाज ऐकू यायचे. आता हा जो प्रकार आहे हे अण्णा मरण पावल्यानंतर तब्बल 6 वर्षे चालत होता. 6 वर्षे आणि तब्बल 7 वेळा म्हणजे रस्त्याने येणार जाणाऱ्यांना त्या अण्णाने हात करून थांबवलेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मात्र ते इतके तापाने फन ती माणसं करत होती, परंतु कोणालाही अशी काही जीवितहानी वगैरे झाली नाही. परंतु ही गोष्ट मात्र ही अण्णांची स्टोरी अख्ख्या पंचक्रोशीमध्ये पसरलेली होती. सगळे घाबरलेले होते ज्यांना ही गोष्ट माहीत आहे. नंतर मात्र घरच्यांनी वगैरे गाणगापूरच्या वगैरे वाऱ्या केल्या, नंतर मात्र अजिबात त्यांना दिसले नाहीत. आता ही जी स्टोरी आहे, ही जी घटना आहे, ही घटना घडून जाऊन तब्बल 12 वर्षे झाली. आता जी मी तुम्हाला ही स्टोरी सांगतोय, या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून मला कळकळीने तुम्हाला एक विनंती करायची आहे. या स्टोरीमधून तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे की अशी जी काही वयस्क माणसं असतात, ही जिद्दीला पेटलेली असतात. ही वयस्क माणसं बघा मंडळी, आणि अशा मुक्या जीवांवरती त्यांचं फार इतकं प्रेम असतं ते अगदी जीव सुद्धा ओवाळून देतील. अक्षरशः मंडळी काही ठिकाणी तर मी बघितलंय की अशी वयस्क माणसं काही अपरिहार्य वगैरे काही कारणांमुळे मरण पावतात, आणि मरण पावल्यानंतर मात्र म्हणजे घास वगैरे ठेवण्याची एक प्रथा असते आपल्या हिंदू धर्मामध्ये. तर कावळ्यानं जर नाही घास शिवला तर गाईला वगैरे घास चारण्यासाठी आणलं जातं. 1-2 ठिकाणी मी असं बघितलंय की अशी वयस्क धोत्र्यावाली फेटेतली जी माणसं आहेत, तर ही माणसं मरण पावल्यानंतर कावळा सुद्धा घास शिवत नाही. तेव्हा घरचे बोलतात की म्हाताऱ्याचा बैलांवरती फार जीव होता. 1-2 ठिकाणी मी असं बघितलंय की कावळा यायचा, तो माणूस मरण पावल्यानंतर नैवेद्य वगैरे ठेवलेला असताना तो कावळा यायचा, बाजूला बसायचा, तो नैवेद्य खात नसायचा, तिथून गिरट्या घालायचा. मग कोणीतरी बोलायचं की अरे ती बैला आणा, बैलांवरती अन्नाचा फार जीव होता. ती बैल आणल्यानंतर मात्र म्हणजे बैल त्या ठिकाणी नैवेद्य ठेवलेल्या ठिकाणी आणल्यानंतर मात्र भोरकनवरून कावळा यायचा, आणि तो घास अगदी शांतीनं समाधानानं तो कावळा खायचा. बघा मंडळी, या आपल्या धर्मामधल्या गोष्टी झाल्या. आता कोणी या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणेल, कोणी श्रद्धा म्हणेल, हा ज्याचा त्याचा समजण्याचा विषय. परंतु कावळा शिवणं हे शुभ मानलं जातं, आणि अशा वेळी मात्र ही जी वयस्क माणसं आहेत यांचा जीव त्यांनी या मुक्या जीवांना इतका लावलेला असतो की त्यांच्या जीवनामध्ये जे काही साम्राज्य आहे, घरदार आहे, म्हणजे मुलांचं शिक्षण, लहानपण हे या बैलांवरती केलेलं असतं, आणि अगदी म्हणजे पोटच्या मुलासारखा या बैलांना जीव लावलेला असतोय. असे जे मुके जे जीव आहेत या जीवांवरती अगदी ती जीव ओवाळून टाकणारी ती वयस्क जुनी पिढी असते. म्हणून मात्र आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे की असे जर
तुमचे वयस्क वगैरे माणसं असतील आणि ते सांगत असतील की माझा बैल विकायचा नाही, विकू नका, तर तो बैल तुम्ही विकू नका. त्या आपल्या वयस्क त्या माणसांच्या, आपल्या वडिलांच्या, त्यांच्या केवळ एका इच्छेसाठी आपण ते मुकी जनावरं मात्र सांभाळा. ते बैल असतील, भाकड जनावर असतील. आता ही जी गोष्ट आहे ही नेमकी कोणत्या गावची आहे, कोणत्या जिल्ह्यामधली आहे, हे सगळं काही आपल्याला माहीत आहे, परंतु काही कारणास्तव ते आता मी सांगत नाही. तर चला, धन्यवाद. सर्वांना एक सूचना आहे की ही जी स्टोरी आहे किंवा ह्या ज्या घटना आहेत, या स्टोरीमधल्या ही जी पात्र आहेत, या संदर्भामध्ये अशाच प्रकारची जर घटना तुमच्यासोबत जर घडलेली असेल तर या स्टोरीचा आणि तुमचा अजिबात संबंध नाही. या स्टोरीचा आणि तुमचा अजिबात संबंध नाही. संबंध आढळून आल्यास तो केवळ आणि निव्वळ योगायोग समजावा, ही विनंती. कृपया या स्टोरीमध्ये सांगितलेली पात्र आणि ही जी कथा आहे ही काल्पनिक आहे अशी समजावी. कारण कसं आहे, अजून आणि काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडू शकलेल्या असतात आणि तो जो विषय आहे तो वादावादीचा विषय असा पेटतो. त्याच्यामुळं सांगितलं की ही स्टोरी काल्पनिक आहे आणि जास्त कोणी ही मनावरती घेऊ नये, हीच विनंती.